श्रीराम मित्र तुमचं पुन्हा एकदा अपलोडच्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आता विविध पदांची भरती निघालेली आहे। यामध्ये तुमची कोणती एग्जाम न होता फक्त मुलाखतीवर तुमचं इथे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत भारत डायनामिक्स लिमिटेड विभागाअंतर्गत 10वी व ITI कंप्लीट करतील तिथे वेकेन्सीज निघालेल्या आहे, ज्यामध्ये पण कोणती एग्जाम न होता तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार। ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओसुद्धा लिंक दिली आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत। तर सर्वप्रथम यामध्ये फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बाळरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्यानंतर त्वचारोगतज्ञ, नाक कान घसा तज्ञ, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी विविध पदे असणार आहेत। तर बघूयात की तुम्हाला आता यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत। तर सर्वप्रथम फिजिशियन या पदाकरता 8 जागा रिक्त आहेत, स्त्रीरोगतज्ञ 3 जागा रिक्त आहेत, बाळरोगतज्ञ 6, नेत्ररोगतज्ञ यासाठी 7 जागा आहेत, त्वचारोगतज्ञ 8 जागा आहेत, मनस्य उपचार 7 जागा असणार आहेत तज्ञाकरता, कान नाक घसा तज्ञ 9 जागा रिक्त आहेत आणि वैद्यकीय अधिकारी अर्धा वेळ ज्यामध्ये 23 जागा रिक्त असणार आहेत। तर बघा तुमचं नोकरीचं ठिकाण हे ठाणे असणार आहे। बघूया की तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे। तर सर्वप्रथम शैक्षणिक पात्रतामध्ये फिजिशियन या पदाकरता तुमचं MD मेडिसिन किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्वचारोगतज्ञ MD किंवा MS किंवा गायनोकॉलॉजी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। बाळरोगतज्ञ MD किंवा DCH किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर नेत्ररोगतज्ञ यामध्ये MSc किंवा DOMS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्वचारोगतज्ञ या पदाकरता MD अँड स्किनमध्ये करणे आवश्यक असणार आहे किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। मनोउपचार या पदाकरता पोस्ट करा तुमचं MSc किंवा DPM किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। नाक कान घसा तज्ञ याकरता तुमचं MSc किंवा DNB किंवा DORL कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तुमचं फक्त MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे विथ तुमचं महाराष्ट्र MBBS काउन्सिलिंगचं तुमचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला एज लिमिट किती असणार आहे। एज लिमिट फक्त तुमची 18 ते 69 वर्षापर्यंत असणार आहे। बघा अर्ज शुल्क किती असणार आहे। अर्ज शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी 750 आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत बघा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे। तुमची वेतन बघा किती असणार आहे। वेतन तुमचं हे 30,000पर्यंत असणार आहे। बघा मुलाखतीची तारीख काय असणार आहे। तर सर्वप्रथम तुमची मुलाखतीची तारीख ही 4 डिसेंबर 2025 असणार आहे। स्क्रीनवरती तुम्हाला मुलाखतीचा ॲड्रेस सुद्धा दिसत आहे, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा एखाद्या कागदावरती लिहून ठेवा। त्यानंतर बघा तुम्ही आता मुलाखतीला जाताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक असणार आहे। तर सर्वप्रथम बघा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर डोमासाईल जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल तुमचं MBBS किंवा जे तुम्ही डिग्री कंप्लीट केली त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।